सगळ्या मित्रांनो रामराम मंडळ. तर मित्रांनो फायनली बऱ्याच दिवसांनी परत एकदा आपली व्हिडिओ आली आहे. डेकोरेशनचं सगळं झालं आहे. तर आजची व्हिडिओ असणार आहे. पण चालू आहे गावाला ढोलकी वगैरे डेकोरेशन सगळं सामान चेक करायला आणि आज जरा देवाला थोडे रिच्युअल म्हणजे थोडं बोलतात ना की नारळ वगैरे चढवतात आपल्या ग्रामदेवताला वगैरे, तर ते सगळं करायचं आहे. तर आजची व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे. सगळं चेकिंग करायला की ढोलकी डेकोरेशन सगळं नीट आहे की नाही. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. फायनली आता रेडी झालो आहे. हा बॉक्स घ्यायचा आहे नवीन मी आणलेला लाईटिंगसाठी, आणि ह्याला मी रिपेअर वगैरे करून लाईट पण एकदम मस्त तुम्हाला दाखवतो. ही बघा इथं मी लावले ठीकठाक लाईट. ही आम्ही एंट्रन्सला वगैरे लावू शकतो. चला गाईस, हे एवढं सगळं आता न्यायचं आहे गावाला. पटकन आपण स्टार्ट करूया. फायनली आता आलो गावाला, बघू शकता. पुढे लावायची पूर्ण घाण चिक्कल झाले. आंब्याचं झाड. आता आम्हाला 2 नारळ भेटलेत, बघू शकता. आम्ही गाडी उभी केलेली कारण पाऊस वगैरे येतच असतो. तर आता गाडी इथं एकदम मस्त शेडमध्ये स्टँड करून ठेवलं एकदम मस्त. तर आता मी पण आता चेक करतोय ढोलकी वगैरे कशी आहे सगळं, आणि तुम्हाला जरा वाजून वगैरे पण दाखवतो की नक्की नीट आहे की नाही, की काय बदलायला वगैरे पाहिजे का, म्हणजे पानं वगैरे टाईट करायला पाहिजे का. चला काहीच फायनली आता आले आपण घरामध्ये. लाईट वगैरे लावतो. ओके, म्हणजे साफ करायला तर पाहिजेच, बरेच दिवस बंद होतं. आणि ही जागा आहे जिथं आपलं डेकोरेशन गणपती वगैरे बसणार आहे. तर सगळं एकदम क्लिअर आहे. 2 ढोलक्या तिथं आहेत, मेन ढोलकी इकडे आहे. चला इकडे एकदा बघूया. हां, ही बघा गाईस, मेन ढोलकी इथं आहे, मस्त नीट बांधून ठेवलेली. तर काढू येईल. मित्रांनो फायनली आपण ढोलकी खोलतोय. बघूया काही गणपती फक्त 20-15 दिवसावर चालेल. पटापट ते चेक करून घेतो नक्की ढोलकी बरोबर आहे की नाही. ओके, आम्ही गेलो मागच्या वेळेस पूर्ण एकदम नीट ह्याला रॅपिंग वगैरे करून, हे बघा गाईस, पूर्ण कवर वगैरे लावून ह्याला नीट ठेवलेलं. फायनली आता आपण ढोलकीला चेक करूया की परफेक्ट आहे की नाही. तर माझ्या भावाने एकदम परफेक्टली लावून पण ठेवलेलं. चेक करतो. बेस तर ठीक आहे. ठीक आहे, एक तर एकदम परफेक्ट आहे, आणि हे पण सगळं परफेक्ट आहे. एकदा वाजून बघतो. थोडा अजून मला वाटतं टाईट करायची गरज आहे. त्याचं पानं वगैरे शोधायला लागणार आहे, किंवा गणपतीमध्ये भाऊ येईल तेव्हा त्याला सांगायला पाहिजे की थोडंसं टाईट व्हायला पाहिजे. तरी सगळं ऑल ओके आहे. तर इथं बघतो काय नक्की करायचं आहे. आता इथं सगळं DJ सिस्टीम वगैरे आहे सगळं, म्हणजे इकडचं आम्ही DJ वगैरे लावतो, म्हणजे सगळं गाणं वगैरे स्पीकर पण आहे. आपण डेकोरेशन यूज करतो. सगळं क्लिअर आहे, लावलेलं आहे, सगळं परफेक्ट आहे. ते काम करू, आपण डेकोरेशनचे सामान चेक करू. तर आम्ही मारून ठेवलेले सगळे, आम्ही मागच्या सगळं तर पण लंबाई आणि बघायला पाहिजे लेंथ किती आहे. नवीन डेकोरेशनचं सामान आहे सगळं क्लिअर आहे. 4-4.5 फूट एवढी आहे. माझ्या 4 बोटांची उंची एवढी ही आहे. तर आपल्या ह्याच्या हिशोबाने डेकोरेशनचं सामान आणायला लागणार आहे. तर आता हे बघूया, ह्याच्यात पण तो पिंकवाला आहे आणि ह्याच्यात दुसरा आहे, हा वाला आहे. तर मला वाटतं
हा खूप जुना आहे. चेक केलंय, आता फक्त इथे ठेवतो. फायनल आता डेकोरेशन वगैरे पण बघून झालंय. आता अजून जर काही घराची कामं असतील ते तुम्हाला दाखवतो, मी पण करतो. मित्रांनो, आता मी माळ्यावर चाललो, कारण माळ्यावर सगळं डेकोरेशनचं सामान मी पेटीमध्ये ठेवलं आहे. तर एकदा चेक करूया. मी जाणार नाही आहे, फक्त ती पेटी बघतो कुठे आहे, ठेवले आम्ही. ओके, दिसली. तर आता भरपूर दिवस घर बंद होतं, सो जनावर वगैरे पण असतील, काय बोलू नाही शकत म्हणून जात नाही आहे. ती बघा तिथं आहे ती पेट, त्यात आहे. पाहिजे तर मी जाऊ शकतो, तिथं जाऊन बघतो मी. ही बघा पेटी, तर उघडून बघतो. एक मिनटं, तो उघडलेलं नसतं ना. चालू उघडली. ओके, हे बघा सगळं डेकोरेशनचं सामान इथं आहे. सगळं एकदम परफेक्टली ठेवलं आहे आम्ही. काय काय आता फुल आहेत आमच्याकडे. लायटिंग ही ठेवली आहे मोठीवाली. ह्याच्यामध्ये पण लायटिंग्स आहेत. ओके, ठीक आहे. पिन्स वगैरे पहिलेच लावून ठेवलेत. सो आता फक्त आम्हाला काय घ्यायचं आहे, सगळं तर आहे आमच्याकडे. पण जर काय मला नवीन दिसलं, हार किंवा तुम्ही बोलू शकता माळा, घंटीज वगैरे असतात, ते जर दिसले तर मी ते घेईन, करून ठेवतो. चला काहीच खाली जाऊया. सगळं तर आपण चेक केलं आहे. तर आपण जर कधी गेलो काय आणायचं असेल आपल्याला, तर मी सगळं बघून तर घेतलं डेकोरेशनला काय आणायला पाहिजे काय नाही. तर मला एक अशी आयडिया आली. तर बाकी अजून काही काम आहे का बघतो, काय राहिलं आहे का. दुकानात जाऊन आलं जस्ट बाईकने, कारण हे सगळं एवढं सगळं राहिलेलं, परत सगळं खराब झालं तर परत सगळं आणायला झालं. आज खरं सांगतो, मध्ये काहीच गाडी बंद पडलेली फुल माझी, मला कळत नव्हतं काय झालं. नंतर कळली गॅसवर होती, पेट्रोल नव्हती गाडी म्हणून बंद पडत होती. नशिबाने तर ढकलत आणायला लागली असती गाडी एवढ्या लांबून. मित्रांनो, तर फायनली घरी जायची वेळ आली. चला. फायनली घरी आलो. तुम्हाला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि लाईक सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत फॉलो असेल.